म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर साहेबजी खंदारे, साहित्यिक व विचारवंत परभणी यांना मी विनंती करतो की त्यांनी या विषयावर आपले सखोल असे मार्गदर्शन आम्हाला करावे. देवणीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या मातृसंस्थेचे अध्यक्ष श्यामाप्रसादजी, सचिव अटलजी, ज्यांचं उद्घाटकीय आपण आत्ताच ऐकलं ते माननीय राजेंद्र संन्यासीजी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुरुषोत्तम पाटीलजी, या चर्चासत्रासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन उत्तम असं आयोजन केलं ते डॉक्टर कांत जाधव, आणि आज ज्या महामानवाची जयंती आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझे विचार आपल्या पुढे ठेवतो. लोक हो, आता सुरुवातीला उद्घाटनाच्या भाषणामध्ये सुंदर असं विवेचन करताना राजेंद्रजी यांनी वाद आणि दर्शन अशा संदर्भाची भूमिका जी मांडली ती अतिशय स्पृहणीय अशी आहे. वाद, तत्वज्ञान, दर्शन, भारतीय पातळीवर जेव्हा आपण तत्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा तत्वज्ञानासाठी जो शब्द आहे तो दर्शनच आहे. आणि इझम म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो वाद, तो जो वाद आहे तो भारतीयांनी सुद्धा अतिशय अंधश्रद्धेतून पुढे आणलेला शब्द आहे. म्हणून तो आपण पुस्तकाचं किंवा तत्वज्ञानाचं जे मूळ नाव होतं ते नाव एकात्म मानववाद जरी असलं तरी एकात्म मानव दर्शनच आहे, हे पुन्हा एकदा मी सांगतो आणि माझ्या काही विचारांना आपल्या पुढे ठेवतो, कारण वेळ खूप झालेला आहे आणि खूप पेपर वगैरे वाचायचे असतील, शोधनिबंधही आलेले असतील, त्यामुळे फार थोडक्यात मी माझी भूमिका मांडतो. मित्र हो, एखादं दर्शन पुढे येतं म्हणजे काय होते? तत्वज्ञान हे एकाएकी किंवा एखाद्या माणसाने मांडायचं म्हणून ठरवून केलं तर ते होत नाही. तत्वज्ञानाला हजारो वर्षांची अशी दीर्घ सांस्कृतिक अशी प्रवाहाची भूमी असली पाहिजे. आपण बघतो की आपल्या वाचनात कधीतरी आलेलं असतं की वेबुलांची संस्कृती, ग्रीकांची संस्कृती, तशी भारताची संस्कृती म्हणून ज्याला आपण म्हणतो ती हिंदू संस्कृती आहे. मग हिंदू संस्कृती जर भारताची आहे, भारताच्या या भूभागाची म्हणजे ज्या भूभागामध्ये स्वतःची संस्कृती आहे, स्वतःची राजकीय भूमी आहे, भूमिका आहे आणि निसर्ग आणि माणसांच्या अत्यंत सौहार्दातून जन्मलेली अशी दीर्घ परंपरा आहे, या सगळ्या परंपरेला जर आपण समोर ठेवलं आणि त्या परंपरेतून एखाद्या दर्शनाचा शोध घ्यायचा म्हटलं तर तो कसा घेता येईल आणि तो नव्यानं घेण्याची गरज आहे का, असे काही प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात. यापूर्वी आपल्याकडे बघा, अतिशय प्राचीन काळामध्ये मातृसत्तेमध्ये सांख्यांचं तत्वज्ञान आलं, पुढे कापालिकांचं आलं, पुढे चार्वाकांचं आलं, त्याच्या पुढे जाऊन कृष्णानं गीतेमधून वैश्विक असं एक जीवनाचं तत्वज्ञान मांडलं आणि नंतर पुढे जैन आले, बौद्ध आले, अशा अनेक महामानवांनी आपापली तत्वज्ञानं मांडली. परंतु तत्वज्ञान ज्या भूमी आणि भूमिकेतून येत होती ती भूमी आणि भूमिका लोक अशा स्वरूपाच्या एका मर्यादेची होती. ही मर्यादा लोकसंकल्पनेनं कशी बांधलेली असते त्याचं एक छोटंसं उदाहरण घेतो, तुम्हाला सांगतो की जेव्हा अतिशय प्राचीन काळामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की सिंधू पूर्व काळामध्ये जे गणपत प्रथा होती त्या गणप्रथेमध्ये भूमी, भूमिका आणि निसर्ग यांच्या एकत्रित येण्यातून काही लोक तयार झाले. त्या लोकांचं एकंदरीत जीवन हे विशिष्ट भाषेमध्ये, विशिष्ट कृतीमध्ये आणि विशिष्ट अवधारणेमध्ये असं अंकित झालेलं होतं. आणि अशा छोट्या छोट्या गणांतून, संघांतून जे आलेलं तत्वज्ञान होतं ते असं लहान लहान झालं. म्हणजे बाह्यार्थवाद असेल, अभिजातवाद असेल, ही जी काही दर्शनं त्या काळामध्ये आली ती अगदी निघट्ट नागपुतापर्यंत किंवा अजित केशकंबलीपर्यंत हे सगळं येताना दिसते आपल्याला. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला, ज्या दिवशी स्वतंत्र झाला म्हणजे ते 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यापूर्वीच्या गांधीवादाने स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय संस्कृतीला आणि राजनीतीला काही एक दिशा देण्याचं काम केलं का, तर ते झालं नाही. का झालं नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पिढीतली अनेक माणसं ही अगदी निष्ठेनं लढली, परंतु त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी ज्या पद्धतीनं
या भारताच्या सम्यक राजसत्तेला, समाजसत्तेला, संस्कृतीला आणि संस्कृतीच्या प्रवाहाकडे पाहिलं, ती दृष्टी अत्यंत संकुचित होती. कशी संकुचित होती? तर आता स्वतंत्र झालेला आहे भारत. जी माणसं कालपर्यंत लढत होती त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या होत्या त्या पिढ्यांनी आपल्याकडेच या देशाची सत्ता असावी अशा भावनेतून मग घराणेशाहीला जन्म दिला. आणि ती घराणेशाही मग आतापर्यंत आपण भारताने पाहिली. आणि जर त्या काळामध्ये भारतीय राजसत्तेला, अर्थातच राजसत्ता ही राजसत्ता स्वायत्त नसते, राजसत्तेच्या पाठीमागे समाजसत्ता असते, समाजसत्तेच्या पाठीमागे निर्मितीची म्हणजे समाजाच्या निर्मितीची धारणा असते आणि या धारणेचा प्रमुख असतो मानव. आणि या मानवाचं जीवन ज्या संस्कृतीतून आलेलं आहे त्या संस्कृतीत भारताबद्दल बोलायचं तर भारताच्या हिंदू संस्कृतीमधून जीवनाचा रस घेऊन नव्या तत्वज्ञानाची मांडणी केली असती त्याच काळात, स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर, तर जी भारतीय स्वातंत्र्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अवनती झाली ती नक्कीच झाली नसती. आपण या ठिकाणी एकात्म मानव दर्शनाचा विचार घेऊन जेव्हा पुढे येतो तेव्हा एक प्रश्न साधारणतः पडतो की या दर्शनाची गरज काय पडली. राजेंद्रजींनी त्याचा थोडक्यात आपल्यापुढे उहापोह केलेला आहे. आणि मग ही गरज पडली तेव्हा याला दर्शनाला विचारधारा म्हणायचं का तत्वज्ञान म्हणायचं? म्हणजे मी जे जे रेफरन्स पाहिले त्यात अनेक ठिकाणी हा झालेला आहे की ही एक विचारधारा आहे. मित्र हो, विचारधारा ही मानव निर्मित असते, मानवाच्या सुफलतेसाठी केलेल्या प्रबोधनाचा एक भाग असतो. परंतु पंडितजींचं मानव दर्शन, एकात्म मानव दर्शन ही नुसती विचारधारा नाही. विचारधारा तर आहेच, पण त्याच्या पाठीमागे एक ठोस असं तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाचा आपण थोडासा विचार करूया की जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची ती महत्वाची वर्ष सुरू होती स्वातंत्र्य झाल्यानंतर, की आता या देशाला घटना असली पाहिजे, या देशाचं आपलं असं स्वतंत्र अस्तित्व म्हणून ज्या ज्या गोष्टी त्या काळातल्या जागतिक पातळीवरून करण्याची गरज होती त्या सगळ्या करण्यात आलेल्या होत्या. पण या देशातल्या माणसांना एकात्म करण्यासाठी, कारण कुठल्याही प्राण्याच्या विकासासाठी त्याच्या एकात्मिक जीवनाचा वारसा आणि वसा यांची सांगड घालावी लागते. अशा प्रकारचं तत्वज्ञान करण्याची गरज का पडली? पंडितजी एका ठिकाणी म्हणतात, एका पुस्तकामध्ये लिहिताना सांगतात की एकदा एका वेगळ्या विचारसरणीचा, वेगळ्या पक्षाचा माणूस माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की आपण काँग्रेसच्या या भांडवलदारी वृत्तीला किंवा समाजवादी वृत्तीला किंवा घराणेशाही वृत्तीला हरवण्यासाठी एकत्र येऊयात. मग पंडितजी त्यांना प्रश्न विचारतात की एकत्र येऊ ही गोष्ट ठीक आहे, पण मग आपण कोणतं दर्शन म्हणजे कोणतं तत्वज्ञान घेऊन यायचं, कोणता सामाजिक समान कार्यक्रम घेऊन एकत्र यायचं? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की काय हरकत नाही, तुम्हाला जो आवडेल तो कार्यक्रम तुम्ही हाती घ्या, आम्हाला आवडेल तो आम्ही घेऊ. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर काँग्रेसला हरवणे. पंडितजी व्यथित होतात आणि तेव्हा ते म्हणतात की आता जर आपल्याला राजनीतीसाठी म्हणून तडजोडी करायच्या असतील तर ह्या ज्या तडजोडी आहेत त्या खरंच मानवाच्या उन्नतीसाठी उपयुक्त आहेत का? आणि हाच प्रश्न घेऊन त्यांनी एक आणखी महत्वाचा मुद्दा चर्चिलेला आहे. तो एक पॅरा मी छोटासा तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे त्यांच्या भूमिकेची आपल्याला ओळख होऊ शकते. भारत की राजनीति अवसरवादी एवं सिद्धांतहीन व्यक्तियों का अखाड़ा बन गई है. राजनीतिज्ञों तथा राजनीतिक दलों ने न कोई सिद्धांत एवं आदर्श है और न कोई आचार संहिता. एक दल छोड़कर दूसरे दल में जाने में व्यक्ति को कोई संकोच नहीं होता. दलों के विघटन अथवा विभिन्न दलों की युक्ति भी होती है तो यह किसी तात्विक मतभेद अथवा समानता के आधार पर नहीं अपितु उसके मूल के चुनाव और पद की प्रमुख रूप में रहते हैं. 1936 में जब हाफिज मोहम्मद मुस्लिम लीग के टिकट पर चुने जाते हैं और उसके बाद कांग्रेस में सम्मिलित हुए तो उन्होंने स्वयं राजनीतिक परंपरा के अनुसार, स्वस्थ राजनीतिक परंपरा के अनुसार विधानसभा से त्यागपत्र देकर पुनः कांग्रेस के टिकट पर चुनाव लड़ा और जीत कर आए. 48 में जब कांग्रेस से अलग हटकर सोशलिस्ट पार्टी का निर्माण हुआ तब भी सोशलिस्टों ने जो विधानमंडलों में सदस्य थे त्यागपत्र देकर अपने अपने क्षेत्रों में पुनः चुनाव लड़े, किंतु उनके बाद किसी ने इस परंपरा का निर्वाह नहीं किया. अब राजनीतिक क्षेत्र में पूर्ण स्वैराचार है. इसी का परिणाम है कि आज भी सभी के विषय में जनता के मन में समान रूप से अनास्था है. ऐसा एक भी व्यक्ति नहीं है जिनकी आचारहीनता के विषय में कुछ कहा जाए जनता विश्वास न करे. इस स्थिति को बदलना होगा. लोक हो, ही जी स्थिती
पंडितजींनी मांडलेली आहे ती स्थिती केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. राजकारणातील काही पदांची अभिलाषा धरून जेव्हा लोक त्या पदांना हासिल करण्यासाठी मिळवण्यासाठी अनैतिक मार्ग पत्करतात आणि त्यांच्या अनैतिक तडजोडीमधून ज्या लोकांवरती त्याचा जो प्रभाव पडतो ती जी सामान्य जनता आहे त्यांच्या मनात राजकीय लोकांबद्दलचा विद्रोह निर्माण होतो, राजसत्तेबद्दलचा विद्रोह निर्माण होतो आणि मग अनैतिक पातळीवरून चाललेल्या या तडजोडींबद्दल अतिशय संताप आल्यानंतर ते हातात शस्त्र घ्यायला कमी करत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल परवा नेपाळमध्ये घडलेली घटना आहे. पंडितजींना या देशाचं स्वास्थ्य आवश्यक आहे. सामान्यातील प्रत्येक मानवाच्या, बघा मानव ही एकल संकल्पना नाहीये, मानव हा घटक म्हणून एक असेल पण त्याची व्याप्ती ही राष्ट्रा इतकी आहे आणि म्हणून त्या माणसाच्या सुखदुःखाचा विचार, त्या माणसाच्या स्थैर्याचा विचार राजनीतीनं केला पाहिजे, राजकारण्यांनी केला पाहिजे, सत्तेने तर केलाच पाहिजे. अशा प्रकारची भूमिका पंडितजी घेताना आपल्याला दिसतात. आणि हा जर राजनैतिक स्वैराचार थांबला नाही तर समाज व्यवस्था ही विस्कळीत होते आणि एकदा का समाज व्यवस्था विस्कळीत झाली की ती राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा आणणारी असते. राष्ट्राच्या राष्ट्र म्हणून असलेल्या घटक सौंदर्यांना ती विस्कळीत करू शकते. ही अतिशय व्यापक भूमिका भारतात पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती पंडित दीनदयाळजींनी त्यांच्या या दर्शनातून, एकात्म मानववाद या दर्शनातून मांडले. म्हणून या दर्शनावरती सखोल अशी चर्चा व्हायला पाहिजे. काय, कारण एक लक्षात घ्या की एखादं दर्शन मांडायचंय, तत्वज्ञान मांडायचंय आणि त्याचा उपयोग प्रबोधनासाठी करता करताच राष्ट्रीयत्वासाठी जर करायचा असेल तर त्याच्या व्याप्तीचा संकोच होता कामा नये. आणि जर फार ढोबळमानानं सांगायचं तर तो झालेलाच आहे. पंडितजींच्या दर्शनाचा संकोच फार झालेला आहे कारण त्याच्यावरती विचार या 100 वर्षामध्ये चिंतन झालेलं नाही, विचार मंथन झालेलं नाही, नव्या वेगवेगळ्या अवलंबांसाठी, विकासाच्या अवलंबांसाठी हे दर्शन वापरण्यात आलेलं नाही. कारण काही असोत, परंतु इथून पुढच्या काळासाठी तरी याच्यावरती आपण वेगळा असा विचार करू आणि त्याच्यातून मग नवीन राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे, का राष्ट्रवादाची, नव्या राष्ट्रवादाची मी म्हणतो की राष्ट्रवाद हा शब्द अगदी चोखळून चोखा झालेला शब्द आहे. कारण राष्ट्रवादाच्या पाठीमागे एक संस्कृती असावी लागते. या देशामध्ये राष्ट्रवादाची भूमिका मांडताना कोणतीही एक संस्कृती घेऊन कधीही कोणी बोललेलं नाही. परंतु जेव्हा आम्ही हिंदू राष्ट्रवाद असा शब्द म्हणतो तेव्हा हिंदूंची एक अत्यंत भरझरी अशी, सकस अशी, मानवतेला परिपूर्ण करणारी एक संस्कृती या देशामध्ये होती, आहे आणि ती राहणार आहे. त्या संस्कृतीच्या मधून हे दर्शन आलेलं आहे आणि हे दर्शन त्या संस्कृतीतून आल्यामुळं हिंदूंचं ते अस्सल तत्वज्ञान आहे. अशा या तत्वज्ञानाला घेऊन पुढे मग आपली त्याची विचारधारा म्हणून वेगवेगळे प्रवाह निर्माण व्हायला पाहिजे. ते प्रवाह या चर्चासत्रापासून व्हावेत अशी एक सामान्य अपेक्षा माझ्यासारखा माणूस ठेवतो. बघा, भारतीय हिंदू संस्कृतीच्या केंद्रस्थानी माणूस आहे. तो कसा आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे आपण हे थोडक्यातून पाहू. की ही संस्कृतीची अवधारणा जेव्हा झाली, हिंदूंच्या संस्कृतीची अवधारणा जेव्हा झाली, ती अवधारणा हिंदू जीवनाच्या वैविध्यातून झाली. जी डायव्हर्सिटी मी मगाशी लोक या संकल्पनेत म्हणलो, ती लोक ही संकल्पना ही मुळातच वैविध्यातून आलेली आहे. आजही भारतामध्ये आम्ही मराठी लोक, मराठी लोक, सिंधी लोक, पंजाबी लोक, खाली केरळी लोक असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या प्रदेशाला भूगोलाने जसं निहित केलेलं आहे तसंच त्या प्रदेशाला इतिहासाने निहित केलेलं आहे आणि इतिहासाबरोबरच एका सम्यक अशा संस्कृतीनं निहित केलेलं आहे. ही संस्कृती, हा इतिहास, हा भूगोल मानवाच्या जडणघडणीसाठी निसर्ग आणि मानवाच्या संबंधातून ज्या ज्या उपलब्धी निर्माण करत असते त्या उपलब्धीतून मग संस्कृती ही घट्ट होत जाते. अशा वैविध्याने नटलेल्या, विविधतेने आकळलेल्या सौंदर्यामधून त्या माणसाचा एकात्म असा दार्शनिक संवाद सुरू होतो. कुणाशी तर दुसऱ्या माणसाचा. दार्शनिक संवाद काय असतो एक लक्षात घ्या. मटेरियल आणि मेटापॉलिझम म्हणजे एकीकडे आपण काय पाहतो, भौतिक संस्कृतीचं स्वरूप काय आहे, भौतिक संस्कृती कशी आहे, त्याच्या बरोबरच आपण अधिभौतिक संस्कृती शिवाय त्या भौतिक संस्कृतीला अर्थ देऊ शकत नाही. अधिभौतिक संस्कृती काय आहे हिंदूंची, या दर्शनामध्ये अंतर्भूत असलेली अधिभौतिक संस्कृती काय आहे. बघा, आम्ही अर्थ, काम, मोक्ष अशा प्रकारे चातुर्धर्म पुरुषार्थांचा जेव्हा विचार करतो तेव्हा या चातुर पुरुषार्थांमध्ये म्हणजे 4 प्रकारच्या पुरुषार्थांमध्ये प्रारंभीच्या काळामध्ये फक्त
अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ होते. मानवता वाद वेगळा आणि मानववाद वेगळा. मानववादाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा अर्थ आणि काम यापासून होते. व्यक्ती जेव्हा समष्टीकडे पाहू लागते तेव्हा मग पुढचे दोन मुक्ती आणि धर्म ह्या गोष्टी येतात. कारण धर्मपूर्व अवस्थेतही धर्म होता, तो माणसाचा धर्म होता. तो जेव्हा समाजाचा किंवा सृष्टीचा धर्म होतो तेव्हा ही संकल्पना व्यापक होते आणि एक धर्म निर्माण होतो. संस्कृतीला चौकटीमध्ये बांधायचं असेल तर त्यासाठी धर्म ही संकल्पना अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणून धर्माबद्दलचा जो आचार आहे त्या संदर्भामध्ये पंडितजींनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये या दर्शनामध्ये तत्वज्ञानामध्ये विश्लेषण केलेलं आहे. अनेकदा काय घडतं बघा, एकात्म भावाची निर्मिती कशी होत असते. एकात्म भाव हा काही समूहाचा नसतो, तो संस्कृतीचाच असतो. समूह एकत्र आला म्हणून एकात्मता होत नाही, तर माणसं संस्कृतीतून एकत्र आली तर त्याच्यातूनच एकात्म भावाची निर्मिती होत असते. हा एकात्म भाव करत असतो. मी कोण आहे तर मी भारतीय आहे, मी कोण आहे तर मी हिंदू आहे, मी कोण आहे तर मी मराठी आहे. अशी जी चढत्या क्रमानं माणूस स्वतःची ओळख द्यायला लागतो तेव्हा त्या ओळखीला एका दीर्घ संस्कृतीच्या परंपरेचा आधार असतो. या संस्कृतीमध्ये काय असते, या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्यांच्या जीवनधारणा जशा आहेत तशा जीवनावरती प्रभाव टाकणाऱ्या अनेकविध घटना आणि घटक आहेत. देवदेवता जशा आहेत, भौतिक संस्कृतीतली अगदी राहणीमानाची किंवा कपडे लत्ते खान पान या सगळ्या गोष्टींचा समावेश जसा त्यात येतो तसाच त्या माणसाने जीवनभर ज्या धारणा जोपासल्या त्या धारणांच्या पाठीमागे त्याची जी परंपरा आहे ती परंपराही असते. चालता चालता माणूस एखादा शेंदूर लावलेला दगड दिसला, देव दिसला की पटकन त्याचे हात जोडल्या जातात. मानसिक शास्त्राच्या दृष्टीने याचा अभ्यास करायचा तर त्याच्या डोक्यातच त्या विभूतीविषयीची कल्पना आहे, त्याच्या डोक्यातच देवतेविषयीची कल्पना आहे, दैवत विषयीची कल्पना आहे आणि या सगळ्या कल्पनेची धारणा जी आहे ती त्याची पक्की झालेली आहे. आणि म्हणून अशा धारणेतून हा माणूस त्याच्या आचारामध्ये काही गोष्टी करत असतो. आता बघा, जीवन आणि नैतिकता हे कशातून आलेली आहे. जीवन हे कधीच अनैतिक नसतं. ते केव्हा अनैतिक होतं, जेव्हा जीवनाच्या संघर्षाची परिभाषा बदलते. पंडितजींनी या संदर्भामध्ये या दर्शनामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. आणि या मांडणीतून जेव्हा आपण पाहतो की लहान गोष्ट लहान असते, ती जीवनाची धारणा बदलते का तर नाही बदलत, परंतु विशिष्ट काळामध्ये किंवा त्या त्या काळामध्ये काही सामाजिक संघर्ष उभे राहिलेले असतात आणि या सामाजिक संघर्षाला थांबवायचं असेल, या संघर्षापासून समाज सुरक्षित ठेवायचा असेल, जसा की जातीय संघर्ष असेल, वर्गीय संघर्ष असेल, धार्मिक संघर्ष असेल, यापासून जर समाज मुक्त ठेवायचा असेल तर त्यासाठी मानव हा केंद्रबिंदू मानला पाहिजे. मानवाला केंद्रबिंदू मानत असताना मग धर्माची जी कल्पना केली जाते, धर्म हा व्यक्तीपेक्षा नक्कीच श्रेष्ठ असतो आणि तो श्रेष्ठ धर्म जर एकात्म असेल, एकात्मतेची शिकवणूक देणारा असेल तर त्यातल्या वैविध्यतेला देखील एकात्म करण्याचं सामर्थ्य धर्माच्या धारणेत असतं. असा एक सुंदर विचार या दर्शनातून आपल्याला पाहायला मिळतो. लोक हो, आणखी एक महत्वाची गोष्ट मला या दर्शनाच्या बद्दलची दिसून आली ती म्हणजे एक साधा प्रश्न घेऊन पंडितजी सांगतात की सुखाची कल्पना आणि व्यक्ती हा अन्वय कसा साधायचा. सुख हे व्यक्तिगत आहे का, आणि असेल तर ती कल्पना कशी करायची. कारण एखादा व्यक्ती सुखाची अपेक्षा करतो म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रतिकूलापासून आपलं संरक्षण व्हावं, प्रतिकूलाच्या पुढे जाऊन आपलं काहीतरी अनुकूल व्हावं, असा त्याचा काही विषय असतो का. या संदर्भामध्ये त्यांनी श्रीकृष्णाचं एक उदाहरण दिलेलं आहे पंडितजी. फार सुंदर असं उदाहरण आहे की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जे युद्ध आखलं गेलं त्या काळामध्ये हे युद्ध होऊ नये म्हणून कृष्ण कौरवांकडे जातात. कौरवांकडे गेलेल्यानंतर दुर्योधन त्यांना जेवणाचं आमंत्रण देतात की तुम्ही आमच्याकडे जेवायला या. पण कृष्ण आहे. कृष्णाने दुर्योधनाकडे न जाता कौरवांच्या मुख्य अशा विदुरांकडे जाणं पत्करलं. विदुर हे तत्वज्ञ होते. कृष्ण त्यांच्याकडे गेले जेवायला आणि घडलं वेगळं की कृष्णाला जेवायला वाढताना विदुराच्या पत्नीने केळी आणली, केळीच्या साली काढल्या आणि त्या कृष्णाच्या समोर ठेवल्या.
या आतला गर जो होता तो फेकून दिला आणि कृष्णाने अत्यंत आनंदानं त्या केळीच्या साली खाल्ल्या. प्रश्न इथं उभा राहतो की अत्यंत आनंदाने केळीच्या साली खाल्ल्या याचा अर्थ भुकेशी नाही आहे, याचा अर्थ जीवनाच्या तत्वज्ञानाशी आहे. की विदूर हे सल्लागार आहेत, विदूर काहीतरी सांगू शकतात, ते कौरव स्वीकारतीलच असं नाही. विदूर हे तत्वज्ञानी आहेत, विदूर हे सम्यक सृष्टीला निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या तत्वज्ञानापैकी एक होते. आणि ही जी सम्यकता आहे ती मानववादाशी संबंधित होती, मानवाच्या दर्शनाशी होती. की युद्ध झालं तर कोण जाणार आहेत, सत्ता हरणार नाही, माणसं हरणार आहेत, माणसांचा मृत्यू होणार आहे. सत्ता कोणाचीही हो, ती सत्ता अबाधित राहणार आहे, तिचं सौंदर्य वेगळं असणार आहे सत्तेचं, परंतु मानव जीव म्हणून तो आपला जीव गमवणार आहे, जीव म्हणून त्याची हानी होणार आहे. म्हणून कृष्ण विदुराकडे गेले, म्हणून कृष्णाने केळीची सालं सुद्धा अत्यंत आनंदाने खाल्ली, कारण कृष्णाची इच्छा होती की हे युद्ध होऊ नये. कोणतंही युद्ध हे वाईटच असतं, मग ते अंतर्द्वंद्व जरी असेल, मनातल्या मनात आपल्याच विचाराशी होणारा संवाद असेल किंवा संघर्ष असेल, हा सुद्धा या दर्शनाच्या माध्यमातून जर त्याच्याकडे पाहिलं तर तो टळला पाहिजे. संघर्ष टळला तरच मानव सुखी होईल, आणि मानव सुखी झाला तर त्याचा समूह सुखी होईल, त्याचा समूह सुखी झाला तर समष्टीच्या सुखाची कल्पना त्याला मांडता येईल किंवा अनुभवता येईल किंवा अवलंबिता येईल, आणि त्यातून मग चांगल्या राष्ट्राची कल्पना पुढे येईल. इतकी व्यापकता या विचारामध्ये होती. आता बघा, दर्शन याला आपण तत्वज्ञान म्हणतो. जर दर्शन एखादी जीवनव्यापी भूमिका घेऊन येत असेल, जीवनव्यापी भूमिका मांडत असताना त्या दर्शनाचा केंद्रबिंदू जेव्हा माणूस असतो, तेव्हा मग प्रासंगिक दर्शन म्हणजे काळाच्या विशिष्ट टप्प्यावर असलेली काही जी दर्शनं आहेत ती दर्शनं, आणि मग काळातीत दर्शनं, अशा दोन गोष्टी केल्या पाहिजे. तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जो वर्णवाद होता तो पुढे जातीवादात परिणित झाला, आणि जातीवादात परिणित झालेल्या या समाज व्यवस्थेला नवदर्शन देण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी केलं. पुढचा कालखंड असाच येतो की जेव्हा 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 परिपूर्ण असा व्यापक भूगोल नसतो आणि एक वैशिष्ट्यपूर्ण भूगोल असतो, किंवा जातीय संदर्भाने सांगायचं की विशिष्ट जातींच्या पुरती काही मांडणी करायची असते, आणि त्या आता बाबासाहेब आंबेडकरांचा मानव मुक्तीचा जो लढा आहे, त्या मानव मुक्तीच्या लढ्याचा केंद्रही माणूसच होता. तो माणूस म्हणजे आत्ताच्या परिभाषेत सांगायचं तर फक्त दलित माणूस नव्हता, पिचलेला कोणताही माणूस होता. म्हणून शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत सम्यक अशा प्रकारचा वाद संसदेपुढे त्यांनी ठेवलेला आहे. परिवर्तन ही प्रक्रिया स्थिती आणि काळांच्या बरोबर जाते, परंतु सामाजिक सांस्कृतिक स्थैर्य हे कालातीत टिकवायचं असतं. राष्ट्रापुढचा पहिला जो प्रश्न असतो तो असतो दीर्घ काळापर्यंत त्या राष्ट्रातली माणसं म्हणजे मानव हा सस्टेन झाला पाहिजे, तो शाश्वत राहायला पाहिजे. की महाराष्ट्रानं ते अनुभवलेलं आहे. अत्यंत गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्राचा जेव्हा शिवकाळ सुरू होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राजसत्तेतून नवतत्वज्ञान मांडतात. बघा, अनेकदा तत्वज्ञानाने सत्ता अबाधित ठेवायची असते, इथे शिवाजी महाराजच तत्वज्ञान देतात. कशाचं? तर मानवाच्या संयुक्तिक मुक्ततेचं. संयुक्तिक मुक्तता पुन्हा कशामध्ये परिणित होत असते? तर ती होते परिणित मानववादामध्ये. जी बाबासाहेबांचा मानववाद असेल, शिवाजी महाराजांच्या सत्तेचा मानववाद असेल, बुद्धाचा मानववाद असेल, अशा प्रकारच्या काळाच्या प्रवाहात पुढे येत जशी राजसत्ता बदलेल, म्हणजे कंसाला ज्या त्याच्या सख्या बहिणीच्या मुलाने म्हणजे श्रीकृष्णाने मारलं, ही जर कथा आपण अत्यंत जुन्या पद्धतीच्या प्रमाणशास्त्रांच्या आधारे, जुन्या प्रकारच्या तत्वदर्शनाच्या आधारे जर मांडत गेलो तर तिचा अर्थ आपल्याला स्पष्ट दिसू शकतो. परंतु आपल्याकडे गुची अशी झालेली आहे की आपण अभ्यास करत नाही, संकल्पना समजून घेत नाही, आणि संकल्पना समजून घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट भाषेवरती मर्यादित असतो. आपण पैशाची वाचत नाही, ज्याच्यात ग्रंथ नाहीत असं म्हणतात, परंतु खूप ग्रंथलेखन झालंय. सोरसेनी वाचत नाही, अर्धमागधी वाचत नाही, मागधी वाचत नाही. एवढंच काय, आपण संस्कृतातलं क्लासिकल लिटरेचरही वाचत नाही. टीकाकर्त्या पूर्ण वाचणं याचा अर्थ अभ्यास होत नाही. म्हणून जेव्हा आपण आपल्या देशाची संस्कृती आणि त्या संस्कृतीचे असे टप्पे पाहत पाहत गेलो, म्हणजे निघट्टनाथपूत काय सांगतो आणि तथागत गौतम बुद्ध काय सांगतात, हे सुद्धा जर आपल्याला नीट त्याच्यातला भेद कळाली नाही, सीमारेषा जर कळाली नाही, तर बाह्यार्थवाद आणि अभिजातवाद हे कधी कळणार? आणि ही जर दर्शनांची परंपरा आपण नीट समजून नाही घेतली तर पंडित दीनदयाळांच्या दर्शनाच्या
संदर्भातही असंच होऊ शकतं. मी थोडस असं धारिष्ट करेन जाता जाता. मी आता 20-25-30 मिनिटं घेतलेली आहेत. मी एक मुद्दा हेतुपूर्वक मांडू इच्छितो. बघा की पंडितजींनी बोलता बोलता या दर्शनामध्ये बोलता बोलता या शब्दाचा अर्थ हेतुपूर्वकच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आता भारतानं जायचं कुठं. म्हणजे काय की एकीकडे पाश्चात्यांचे वेगवेगळे वाद आहेत. जेव्हा मार्क्सवादाचा उत्क्रांत अवस्थेचा जो मसुदा होता त्यामध्ये मार्क्सवाद्यांनी एकीकडे मालक आणि दुसरीकडे कामगार वर्ग म्हणजे कामगार आणि मालक यांच्या लढ्यातून कामगारांच्या शाश्वतीकरणासाठी ज्या पद्धतीनं मांडणी केली ती या देशात चालू शकणारी होती का, तर नाही. कारण काय, भारत हा मालकांचा देश नव्हताच कधी. मग हा देश होता कोणाचा, तर साधारण शेतकऱ्यांचा देश होता. मग साधारण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ही परमदरी जी आहे कोणती, की एकीकडे कारखान्याचे मालक आहेत, कारखानदारी आहे आणि दुसरीकडे सामान्य कामगार आहेत. ही अशी पुंजीवादाची दरी नव्हती. आणि मग ही इथली दरी कोणती होती, तर शेतीतला कामगार, शेतीतला वर्ग जो आहे तो कधी कामगार नव्हता. भारताचा जर आपण फार बारकाईनं अभ्यास केला तो छत्तीसगड असेल किंवा इकडे खाली केरळ असेल, ह्या सगळ्या राज्यांमध्ये शेतकरी प्रणित असलेली समाज पद्धती होती आणि या समाज व्यवस्थेमध्ये फार मोठ्याल्या दऱ्या नव्हत्या. त्या दऱ्या पडायला सुरुवात झाली ती नंतरच्या काळातली. परंतु जेव्हा भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय संस्कृतीची अवधारणा होत होती त्या काळामधला भारत एकसंघ असा होता आणि एकसंघ भारताच्या संस्कृतीतून पुढे मग हळूहळू माणसाची गती ही काळाबरोबर वाढत गेलेली आहे. माणसाची गती म्हणजे विचार करण्याची गती आणि प्रगतीच्या धारणा ह्या दोन्ही काळाबरोबर गेलेल्या आहेत. त्या काळातला एक मोठा थांबा म्हणजे स्वातंत्र्य आहे, भारताचं स्वातंत्र्य. आणि मग भारताच्या स्वातंत्र्याचा जो काळ आहे की जी माणसं लढण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी म्हणून योगदान देत होती, त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी भारतातल्या सत्तेमध्ये सहभाग संपन्न केला. घराणेशाही निर्माण झाली एकीकडे, दुसरीकडे पाश्चात्यांची सगळी शास्त्र आणि कला यांचं अनुकरण सुरू झालं. एवढंच काय, ज्या शिक्षणानं माणूस समृद्ध व्हायला पाहिजे ती शिक्षणाची परंपरा सुद्धा विदेशातून आलेली होती. स्वातंत्र्य नंतरच्या त्या काळामध्ये अतिशय गांभीर्याने या गोष्टींकडे पाहिल्या गेलं नाही आणि म्हणून मग भारतात भ्रष्टाचार वाढला, भारतात बेकारी वाढली, अराजक माजलं आणि नव्या साम्राज्यवादाला किंवा नव्या सरंजामदार वादाला प्रेरणा दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंडित दीनदयाळजी हे दर्शन मांडतायत, हे तत्वज्ञान मांडतायत. इथे या दर्शनामध्ये आता काय होतं, विचारविवाह बदलला की माणसाची विचार करण्याची पातळीही बदलते. म्हणजे आमच्याकडे इतकी चुकीची एक पद्धती आहे की हा उजवा, तो डावा, तो आणखा कोणीतरी असं नाही. दर्शन तत्वज्ञान हे मानवाचं असतं आणि मानवाच्या तत्वज्ञानामध्ये जेव्हा आपण असे विचाराचे भेद करू लागलो ते कसं होते की पुढच्या काळात जी सत्ता येते त्या सत्तेतून जे काही सम्यक असे आदेश जातात आणि त्या सत्तेच्या ध्रुवीकरणासाठी जे केंद्रीकरण केलं जातं त्या केंद्रीकरणामुळं अशा अनेक प्रवाद पुढे निर्माण होतात. दीनदयाळांनी विकेंद्रीकरणावर फार जोर दिलेला आहे आणि ते विकेंद्रीकरण फक्त सत्तेचं नाही तर उद्योगाचं किंवा उद्यमशीलतेचं सुद्धा विकेंद्रीकरण झालं पाहिजे. कारण माणूस अखेरला उत्पादक असतो, लक्षात ठेवा. तो काहीतरी उत्पन्न करतच असतो. ते जी काही उत्पादनं आहेत त्या उत्पादनाचा विचार मानव म्हणून केला पाहिजे आणि त्या मानवाच्या उत्पादनांना देशाच्या सार्थकी लावण्यासाठी म्हणून एक विचार देणं गरजेचं असतं. तो विचार या दर्शनामध्ये आहे. जाता जाता मी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की ज्याचा उल्लेख राजेंद्रजींनी त्यांच्या भाषणात केलेला आहे. या दर्शनाचं सुव्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही. मी त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो की कोणतंही तत्वज्ञान जे असतं, दर्शन जे असतं ते दर्शन सम्यक असलं पाहिजे, जीवनाच्या सम्यक. फक्त राजसत्तेशी संबंधित होतं का, तर नक्कीच नाही. कोणाचं एकात्म मानव दर्शन हे फक्त राजसत्तेशी संबंधित नाही आहे. कारण तुम्हाला मानवाचा आधिभौतिक आणि भौतिक विकास करायचा असेल तर त्याच्या सगळ्या कला, त्याची सगळी शास्त्र, त्याची म्हणून असणारी साहित्य रचना या सगळ्यांना ते दर्शन लागू झालं पाहिजे. ते दर्शन कसं लागू होईल, मग हे दर्शन जर लागू नाही झालं तर मग प्रमाणशास्त्र कसं.
प्रमाणशास्त्राची सूक्ष्म अशी मुळं अत्यंत ताकदीने या दर्शनामध्ये मांडलेली आहेत, ती आपण समजून घेतली पाहिजे. नुसतं प्रमाणशास्त्रच नाही तर त्या प्रमाणशास्त्राबरोबर अनुमानशास्त्रही पंडितजींनी मांडलेलं आहे. त्याचा कधी उहापोह झालाच नाही. म्हणजे आपल्याला राजसत्ताच बळकट करायची आहे का? तर नाही. राजसत्ता बळकट तेव्हा होईल जेव्हा सामान्य माणसाच्या जीवनातली सगळी उत्पादनं जी आहेत ती सगळीच उत्पादनं, मग त्या कला असतील, की ते साहित्य असेल किंवा ते वस्तुजात असतील, जे ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण, ती वस्तुजात असतील, हे सगळे जर त्या मूल्यमापनाच्या कसोटीवरती जीवनाशी जोडता आले, त्याची नवी अन्वीक्षा निर्माण झाली, त्यातून नव्या समीक्षा पद्धती पुढे आला आणि मग शिक्षणाच्या वैभवीकरणाचं एक पर्व आपल्याला उभे करता येईल. कलांच्या वैभवीकरणा, भारतीय कलांच्या वैभवीकरणाचं एक पर्व आपल्याला उभं करता येईल. भारतीय साहित्याला आजही समीक्षा नाही. आम्ही कितीही डिंग्या हाकल्या आणि कितीही जोरजोरात बोललो तर आमच्याकडे ही समीक्षा पद्धती आहे तर नाही. आजही आपण बाहेरच्या देशातल्या समीक्षेच्या कुबड्या घेऊन आमची साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना मूल्यमापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अन्वीक्षेच्या मोजपट्ट्या ह्या अतिशय सक्षम कराव्या लागतील, की ज्याचं फक्त भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात तथागत गौतम बुद्धांनी केलं, तसं पुन्हा या मानव दर्शनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या प्रमाणाच्या अनुमानाच्या मोजपट्ट्या आपल्याला पक्क्या कराव्या लागतील आणि या मोजपट्ट्यांमधून मग आपलं साहित्य म्हणजे भारतीयांचं साहित्य काय आहे, भारतीयांची कला संस्कृती काय आहे, भारतीयांच्या जीवनपूरक अशा कला आहेत. मला अत्यंत आनंद झाला होता, मी अनेकांशी बोलताना किंवा माझ्या एका पुस्तकातही तो उल्लेख आहे की नवीन शैक्षणिक जो काही अनुबंध आपण स्वीकारला, 2020 ची जी पॉलिसी आपण स्वीकारली, योजना जी स्वीकारली, त्या योजनेमध्ये अतिशय स्पष्टरित्या या देशातील सांस्कृतिक घटकांचा अंतर्भाव हा कशात व्हावा, शिक्षणात व्हावा असं स्पष्ट केलेलं आहे. मी जेव्हा विद्यापीठाचा अधिष्ठाता होतो तेव्हा त्या अभ्यासक्रमामध्ये ह्या गोष्टी मूलभूत म्हणून आम्ही मांडल्या होत्या. त्याच्यावर आमच्यावर टीका झाली. न कळणाऱ्या मूर्ख लोकांना हे कळत नाही की हा माणूस करतो काय, तेव्हा हे सगळं होतच असतं आणि तो माझ्यासारखा माणूस सहज लिलया स्वीकारतो. परंतु पंडित दीनदयाळांच्या दर्शनामध्ये, तत्वज्ञानामध्ये आजही हे अनुश्रुत आहे की तुमच्या म्हणून असणाऱ्या शैक्षणिक जाणीवा ज्या आहेत, संवेदना आहेत, त्या रुंद झाल्या पाहिजे आणि तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे. तुमच्या संवेदना ह्या सशक्त झाल्या पाहिजे. त्या जोपर्यंत सशक्त होणार नाहीत तोपर्यंत माणूस स्वावलंबी बनणार नाही. स्वावलंबी बनणार नसेल माणूस तर तो देशासाठी काय करू शकेल? परावलंबी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. परावलंबी माणसं संस्कृतीला परिपुष्ट करू शकत नाहीत. परावलंबी माणसं देशाचा आणि राष्ट्रवादाचा कणा सुद्धा बनू शकत नाही. यासाठी या दर्शनात अनुसूत असलेल्या अनुमानाच्या, प्रमाणाच्या आणि सौंदर्याच्या सगळ्या कल्पना, त्या कल्पना म्हणून नव्हे तर अस्तित्वात आणणाऱ्या तत्वज्ञानाच्या मीमांसक शक्यता म्हणून आपल्याला ह्या स्वीकाराव्या लागतील आणि त्या जर स्वीकारल्या तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीयांचं असं एकमेव सुंदर दर्शन म्हणून या दर्शनाकडे पाहता येऊ शकतं. अनुभव फार वाईट असतात, आम्ही फार तोकडे असतो, आम्ही कुठंतरी बसतो म्हणून जर आमचा एक असा वेगळा गट असेल असं मांडणाऱ्या अतिशय संकुचित प्रवृत्ती जर याच्यातून काढल्या तर नक्कीच या दर्शनातून आम्ही आमचं जीवन, आमची संस्कृती, आमच्या कला, आमचं साहित्य, आमची राजनीती, आमच्या सामाजिक धारणा ह्या नक्की उंचावू. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे, तो करावा लागणार आहे. या चर्चासत्रामध्ये जेही म्हणून अभ्यासक जोडलेले आहेत त्यांना आज तर होणार नाही, पण 1 महिना या पुढच्या निबंध लेखनासाठी ठेवलेला आहे. त्या काळात त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न करावा अशी माझी नम्र सूचना असेल. आणि यानंतर जर कुणाला काही प्रश्न असतील तर ते संयोजकांनी ठरवून द्यावेत की प्रश्नाचा काय तास करायचा, कसा करायचा. धन्यवाद. मला बोलू दिलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. सखोल असं मार्गदर्शन आपल्याकडून या ठिकाणी पंडित दीनदयाळचे. यानंतर मी उत्तम पाटील, केंद्रीय हिंदी संस्थान, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.